सर, नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आणि नुकतेच 11 मेंबर हे बिनविरोध निघाले आहेत. एकेकाळी प्रताप पाटील चिखलीकर आणि अशोकराव चव्हाण एकमेकावर टीका करत होते, परंतु आज एकमेकांच्या गळा भेट घेत आहे. काय प्रतिक्रिया आहे? सर्वांना सप्रेम जय शिवा. नांदेड जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या संबंधानं आपण प्रश्न विचारलात. खरं तर नांदेड जिल्ह्यातल्या जनतेने हे उघड्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. हे स्वतःचे पोरं पोरी आणि स्वतःची ॲडजस्टमेंट करण्यासाठी हे जनतेला सुद्धा फाट्यावर मारून आपले अंतर्गत सेटिंग करत असतात. हे काही नव्यानं सांगायची गरज नाही. नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बाबतीमध्ये लोहा कंधारचा आमदार प्रताप चिखलीकर अशोकराव चव्हाणांवरती चिखलफेक करायचा, यांनी बँक बुडवली. आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये MLCच्या निवडणुकीमध्ये काय सेटिंग केली हे काही लोकांना मी सांगायची आवश्यकता आहे का? स्वतःच्या मुलाचा फॉर्म भरून उचलण्यामध्ये कशा पद्धतीनं जिल्हा परिषदची सेटिंग केली, कशा पद्धतीनं जिल्हा मध्यवर्ती बँकेची सेटिंग केली किंवा आर्थिक सेटिंग केली, ही खुलेआमपणे जनता चर्चा करत आहे. आम्ही महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण करा या मागणीसाठी जेव्हा मोर्चा काढला तेव्हा यांचे चेले चेपटे हे शिवाजीनगरची रसद आहे म्हणत होते. मग आता शिवाजीनगरला नाक घासायला जायची गरज का पडत आहे? आम्ही स्वाभिमानी आहोत, भले उपाशी राहू परंतु स्वाभिमानानं राहू, हे आम्ही आत्तापर्यंत 40 वर्ष पाळत आलो. त्यामुळं मी नाही त्यातली कडीला वा आतली ही भूमिका घेणारा प्रताप चिखलीकर यांनी नांदेड जिल्हा बँकेची कशी सेटिंग केली किंवा खरं तर कलंबरचा साखर कारखाना आणि नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक बुडवण्यामध्ये मोठा वाटा हा प्रताप चिखलीकरचा आहे आणि आता ह्या सगळ्याचा सरदार झालाय तो. त्यामुळं नवीन काय होणार आहे नांदेड जिल्ह्यामध्ये? शेतकऱ्यांचं नशीब फुटलेलं आहे. महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण 15 ऑगस्ट पर्यंत करा असे तुम्ही अल्टिमेट दिलं होतं. आता ऑगस्ट महिना लागत आहे, यानंतर तुमची काय भूमिका आहे? बघा, भूमिका 15 ऑगस्टच्या नंतर सांगू आम्ही. खरं तर महामानवाचा अपमान करणं, सत्तेचा पैशाचा माज दाखवणं, हे जेव्हा सत्तेची नशा चढते तेव्हाच अशा पद्धतीचं वर्तन होत असतं. आणि म्हणून त्यांच्या पक्षाचे प्रमुख जे आहेत सुनेत्राताई यांना मी माझं निवेदन आणि भूमिका मांडलेली. त्यामुळं जर यांनी स्वतः स्वयंभू आहे असं जर कोणी समजत असेल आणि सत्तेचा माज दाखवत असेल तर महामानवाचा अपमान केल्याचा परिणाम हा काही लोहा कंधारपुरता मर्यादित असणार नाही. त्याच्या पक्षाला आणि त्यांना जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्येही त्याचे परिणाम भोगावे लागतील. त्यामुळं 15 ऑगस्टपर्यंत काय करणार आहेत, अल्टिमेटम तर दिलेला आहेच. त्याच्यानंतर आम्ही राज्यभराची भूमिका आमची जाहीर करणार आहोत. त्यामुळं अशा पद्धतीनं राजकारणामध्ये फक्त सेटिंगचं राजकारण करण्यामध्ये प्रताप चिखलीकरचा कोणी हात धरू शकत नाही. कोणाच्या जमिनी हडप करणं असेल किंवा वाळू माफिया, दारू माफिया, असे वेगवेगळे माफिया एकत्र करून त्याचा सरदार होण्यामध्ये, नेतेगिरी करण्यामध्येच प्रताप चिखलीकर या ठिकाणी स्वतःला धन्य समजतो आहे. लोहा कंधारमध्ये 2 वर्षे झालेत निवडून आल्यापासून काय दिवे लावलेत, कुठं विकास केला, किती निधी आणला, याच्यावरती मात्र आमदार बोलायला तयार नाही. सामान्य जनता परेशान आहे, शेतकरी परेशान आहेत, तालुक्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे, यावर कुठलंही भाष्य नाही. आत्ताच नुकतंच अधिवेशन झालं. अशा प्रकारचे सर्वसामान्याचे, गोरगरिबाचे, शेतकऱ्याचे, कष्टकऱ्याचे प्रश्न मांडण्याऐवजी कशा पद्धतीनं जमिनी हडप करण्यासाठी, इरिगेशनची जमीन हडप करण्यासाठी कसा एलक्यू मांडायचा किंवा आणखी कुठला विषय स्वतःच्या स्वार्थासाठी कसा वापरायचा, यावर याची आमदारकी पणाला लावणं चालू आहे. आणि म्हणून कालच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अमरभाऊ राजूरकर यांच्या विरोधातला फॉर्म उचलून घेताना कशा पद्धतीनं तडजोड केली, त्यांना आता अशोकराव चव्हाणांच्या विरुद्ध बोलायला तोंड आहे का? त्यांच्या तोंडामध्ये बोळा घातला अशोकराव चव्हाणांनी. त्यामुळं त्यांना बोलायला नैतिक अधिकार नाही. हे सत्तेसाठी, स्वतःच्या कुटुंबाच्या स्वार्थासाठी वाटेल ते करू शकतात आणि सामान्य जनतेला मात्र वाऱ्यावर सोडतात. हे काही नव्यानं सांगण्याची आवश्यकता नाही.